मित्रांनो, मी आज सकाळी एक पोस्ट टाकली की भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडामध्ये देवळांचा नंबर पहिला लागतो. एकनाथ शिंदेचे लाडके बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांचं हे विधान. पुढे आपण सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत. सध्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये जी चोरी झालेली आहे, जी लूट झालेली आहे, जो दरोडा पडलेला आहे, चोरी, लूट, दरोडा हे सगळे शब्द फिके पडलेले आहेत. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये लूट झालेली आहे. आणि त्यावर बघा, खाली एक महाराज आहेत, त्यांनी मला एक कॉमेंट केली की देवळं थोतांड आहेत का, तुम्ही महाराजच आहेत का नक्की. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की जे देवळं आहेत ते थोतांड आहेत का, आणि तुम्ही अशा पद्धतीने पोस्ट करता म्हणजे तुम्ही नक्की महाराजच आहात का. यांचा असा दृष्टिकोन झालेला आहे की जो वारकरी कीर्तनकार हा देव भोळा असला पाहिजे, अंधश्रद्धाळू असला पाहिजे, पाखंडामध्ये, नवसामध्ये, कर्मकांडामध्ये, सायासामध्ये, भोंदूगिरीमध्ये लिप्त असला पाहिजे, त्यालाच महाराज म्हणायचं, अशी या लोकांची पद्धत झालेली आहे. मी त्याला फक्त एवढाच रिप्लाय दिला, पोस्ट परत वाचा, अगोदर वाचायला शिका महाराज. हे विधान माझं नाही, बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचं हे विधान आहे. आणि पुस्तकाचं नाव आहे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे. हा जाब त्यांना विचारा. कुणाला? ज्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, प्रबोधनकार ठाकरे. आणि त्या प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि त्यांचे सुपुत्र बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्यांची नितांत श्रद्धा आहे, अशा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोनही शिवसेनेला हा जाब तुम्ही विचारा. आणि एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या भारतीय जनता पार्टीला तुम्ही हा जाब विचारा. मित्रांनो, मी पुढं सगळं सांगणार आहे, देवळांची निर्मिती कशी झाली आणि बौद्ध धर्माशी त्याचा काय कनेक्शन आहे. आता अगोदर या पुस्तकातील एक उतारा लक्षात घ्या. हे पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांचं आहे, महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे. आणि त्यामुळे तुमचा जो आक्षेप असेल तो तुम्ही आता त्यांचे जे वारस आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांना विचारू शकता. बघा काय लिहिलेलं आहे. आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नाही. प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्या बावळ्या खोळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारं एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेतर दुनिया माणूस म्हणून पशुपेक्षाही पशु बनलेली आहे. त्यामुळे आमच्या सर्वांगीण हालाकीचं मूळ भटांच्या पोटामध्ये आहे, त्यांच्या गोड बोल्या ओठात नव्हे. हे शेकडो 10 लोकांना पडता पडताच एक शतक काळाच्या उदरात गडप झालं. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचं जे आलय वस्तीस्थान ते देवालय. आमचं तत्वज्ञान पाहावे, तो देव चराचर व्यापुनी आणखी वर दशंगुळे उरला. अशा सर्व व्यापी देवाला 4 भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरत काय पडली होती. बोरी बंदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहात किंवा ताजमहलात जाण्याचा प्रसंग येतो, तसा चराचर व्यापुनी दशांगुळे उरलेल्या देवाला सारे जग ओसाड टाकून हिंदूंच्या देवळातच येऊन ठाण देण्याचा असा कोणता प्रसंग ओढावला होता न कळे. बौद्ध धर्म हिंदुस्थानातून परांगंदा होईपर्यंत म्हणजे इसवी सनाच्या उदय होईपर्यंत तरी भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच काहीच सुगावा लागत नाही. मग तोपर्यंत आमचे हे हिंदू देव थंडी वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातानात धडपडत पडले तरी कुठं होते.
विद्वान संशोधकांच्या मते आर्यांच्या ऋग्वेद काळाची गणना जास्तीत जास्त इसवी सनापूर्वी 7,000 वर्षे धरली तरी इतकी वर्षे हे आमचे मोक्षदाते देव देवळाशिवाय जगले तरी कसे आणि कोठे? आजचा त्यांचा देवळातला थाट पाहिला तर जिवंत माणसाला एक वेळच्या कोरड्या भाकरीची पंचायत. पण या देवांना सकाळची न्याहारी, दुपारी पंचपक्वान्नांचं भरगच्च ताट, पुन्हा 3 प्रहरी टिफिन आणि रात्री जेवण, याशिवाय दिवस सुना जायचा नाही. याशिवाय काकड आरत्या, माकड आरत्या, धोपारत्या, शेजारत्या आहेतच. कोट्यावधी गोरगरीब हिंदूंना, विशेषतः धर्मश्रद्धाळू हतभागी अस्पृश्यांना थंडीच्या भयंकर कडाक्यात गौण पाचे ठिगळही मिळण्याची पंचायत. पण आमच्या देवांना छपरी पलंग, मच्छरदाणी, गाद्या गिरद्यांशिवाय भागायचं नाही. खुशाल चेंडू श्रीमंताप्रमाणे असल्या अखंड ऐश्वर्यात लोळणाऱ्या देवांची स्थिती देवळे निर्माण होण्यापूर्वी कशी असावी याची प्रत्यक्ष प्रदर्शने म्हणून तर भिक्षुकशाहीच्या आद्य शंकराचार्यांनी महारवाडे, धेडवाडे व भंगीवाडे निर्माण करून ठेवले असावेत काय? आमची खात्री आहे की देवळे नव्हती तेव्हा आमच्या देवांच्या नशिबी महारामांगाप्रमाणेच मसनवटीची कर्मप्राप्त राहणी लागलेली असावी. या राहणीतून आपला उद्धार व्हावा आणि काकड माकड आरत्यांचे आणि घंटानगऱ्यांचे ऐश्वर आपणास लाभावे म्हणून आमच्या देवळ्या देवांनी भटांची खूप पायचाट केली. तेव्हा भटांच्या वेदोवत मेहरबानीने त्यांना तुरुंग वजा देवळातली भटमान्य राजविलासी राहणी लाभली. मित्रांनो, आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर अजून एक उतारा पहा. भटांचं काम दगड्या देवाची पूजा आणि यज्ञातल्या कंदुऱ्या यथासांग करावयाच्या. हे यज्ञयाग दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हायचे. लोकांची भटकी वसाहत प्रवृत्ती आता बरीच शिथिल होऊन त्यांना शहरवासाची चटक लागत चाललेली होती. 6 दिवस कबाड कष्ट केल्यावर 7वा दिवस विश्रांतीचा असावा. त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस कोणते हे ठरवण्याचा मामला देवळातल्या भटोबाकडे असे. तिथवार, सण, खडाष्टक, फडाष्टक इत्यादी भानगडी देवळामधून लोकांना कळत असल्यामुळे देऊळ म्हणजे त्या काळाचे चालते बोलते कॅलेंडर उर्फ पंचांगच म्हटलं तरी चालेल. पण आणखीही बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळामध्ये घडत असत. लिहिण्याची कला त्याच वेळी अस्तित्वात आली होती. त्यामुळे शहरातली खेड्यापाड्यातली हर एक गोष्ट, समारंभ किंवा बरा वाईट प्रसंग देवळातच टिपून ठेवण्यात येत असे. देऊळ म्हणजे सार्वजनिक रेकॉर्ड ऑफिस, ज्ञान भंडार ही येथेच. सणवारीचं लोकांच्या टोळ्यांच्या टोळ्या देवळात जात असत असं नव्हे, तर वाटेल त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामासाठी तिथे एकटीही जात असे. त्या काळचे भटजी वैद्यकी आणि छाछूही करीत असत. त्यांची वृत्तीही परोपकारी असे. त्यामुळे देऊळ म्हणजे एक मायघरच त्यांना वाटे. काटा रुतला, जा देवळात. नवरा रुसलाय, जा देवळात. बायको पळाली, जा देवळात. दुखण्यातून उठला, जा नवस घेऊन देवळात. अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत. बऱ्यांसाठी देऊळ आणि वाईटांसाठीही देऊळच असा प्रकार होता. राजाच्या राज्याभिषेकापासून तो नाठाळ नवतीच्या नाऱ्याचे नाळ्यावर नकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भानगडी देवळातच होऊ लागल्या. आर्य संस्कृतीचा पगडा बसलेल्या हिंदुस्थानात इसवी सनाचा उदय होईपर्यंत धार्मिक क्षेत्रामध्ये नवजीर्ण मतांचे अनेक झगडे झाले व विचारक्रांतींची वादळे अखंड चालू होती. आपमतलबी भिक्षुकशाहीने नवमतवादाच्या प्रत्येक लहान मोठ्या चळवळीला ठार मारण्याचा प्रयत्न एकसारखा सुरूच ठेविला होता. ब्राह्मणांची भिक्षुकशाही एवढ्याचसाठी भूतलावर अवतरलेली आहे. सापडेल त्या पशुचा यज्ञ, सोमरस प्राशन, गोमांस भक्षण येथून ऋग्वेदी आर्यांच्या आचार विचारात क्रांती होत होत बुद्धोत्तर काळी बहुतेक हिंदू समाज अहिंसा परमोधर्मवाला निवृत्तीमांस बनला होता. धर्म आणि ईश्वर विषयक कल्पनाही फार उलट्या झालेल्या होत्या. परंतु स्थूलमानाने इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकांपर्यंत हिंदू जनात व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती.
जीर्ण मताभिमानी व आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्ध धर्माचा पाडाव करून भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकात महाभारत रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. पण त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला बौद्ध धर्मी अशोक सम्राटाच्या आमदानीपासून बौद्ध भिक्षूंच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ, मंदिरे ही अस्तित्वात आली होती. पुढे पुढे या संघ मंदिरात महात्मा बुद्धांच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजा अर्चा बौद्धांच्या हीनयान पंथाने सुरू केल्या. हिंदुस्थानात देवदेवळांचा उगम शोधितच जर गेलं तर तो या बौद्ध विहारातच बिनचूक सापडतो. नंतर इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकामध्ये भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून संघटनात सामील करून घेतलेल्या सिथियनांच्या उर्फ राजपुतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्या सुरल्या बौद्धांना देशधडीला लावलं. लक्षावधी लोकांना मसनवटीत पार धुडकावलं. या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकीही हिरावून घेण्यात आली. अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदू समाज अगदी पहिल्यानेच आद्य शंकराचार्याने अस्पृश्यता निर्माण केली. ठिकठिकाणी बौद्ध विहारातल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध मूर्तीचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्धाच्या मूर्तींना थोडा बहुत फरक करून त्यांनी शंकर मूर्तीचा बाप्तिस्मा दिला. अशा रीतीने बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळामध्ये झाले. मित्रांनो, अत्यंत खतरनाक पुस्तक आहे. प्रत्येकाने वाचलं पाहिजे. प्रत्येक हिंदू धर्मियाने पुस्तक वाचलं पाहिजे. जवळपास एक 60, 70, 80 वर्षापूर्वीची ही भाषा आहे. आज भाषेमध्ये थोडाफार बोलण्यामध्ये थोडाफार बदल झालेला असला तरी त्याला आधुनिक पद्धतीने आजच्या भाषेमध्ये समजून घेतलं पाहिजे. यावर चिंतन झालं पाहिजे, यावर मनन झालं पाहिजे, यावर कार्यक्रम झाले पाहिजेत. आणि खास करून हे कार्यक्रम उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांनी लावले पाहिजेत. कारण याच प्रबोधनकार ठाकरे यांचे सुपुत्र बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे या तिघांचाही उदय झालेला आहे. परंतु आता हे तिघही यापासून फार फार लांब झालेले आहेत किंवा यांनी थोडीफार काहीतरी फारकत घेतलेली आहे आणि सगळ्यांनी आपल्या सोयीचा धर्म स्वीकारलेला आहे आणि येथील तमाम हिंदूंना या भटांच्या गुलामगिरीच्या खाईमध्ये लोटलेलं आहे. त्यामुळे हिंदूंचं अतिप्रचंड शोषण होऊन हिंदूंना लुटलं जात आहे आणि देवळं ही हिंदूंना लुटण्याची केंद्र बनलेली आहेत. जी भविष्यवाणी त्या काळामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी केली होती त्याचा प्रत्यय आज येत आहे. आणि एकीकडे आज RSSशी संबंधित ज्या संघटना आहेत त्या संघटना नेमकं काय सांगताना दिसत आहेत की बाबांनो, संपत्ती देणारे हिंदू आहेत, लुटणारे हिंदू आहेत. आणि मग तुमच्या पोटामध्ये दुखण्याचं कारण नेमकं काय? अरे बाबांनो, संपत्ती लुटणारे हिंदू नाहीत. संपत्ती लुटणारे हे फक्त भट भिक्षुक आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे आणि ज्यांचं शोषण होत आहे ते हिंदू आहेत. हा फरक हिंदूंना लवकर लक्षात येणार नाही. कारण मागच्या काही दिवसापासून किंवा अनेक वर्षापासून हिंदू हिंदू म्हणून येथील बहुजनांना पार भारतीय जनता पार्टीने RSSने गुलाम केलेला आहे. आणि याच हिंदूंचा वापर फक्त दान दक्षिणासाठी, लुटण्यासाठी आणि त्या पैशावर मोठमोठाले RSSचे 5 स्टार 7 स्टार ऑफिस, यांचे मोठमोठाले बंगले, मोठमोठी सिक्युरिटी, यांची मजा, लाख लाख 2-2 कोटी एवढ्या गाड्या महागड्या आईश, यांची पोरं विदेशामध्ये, यांच्या पोराकडे करोडोची संपत्ती, आयफोन, अफाट संपत्ती, संडास बाथरूम मध्ये सोन्याच्या तुट्या, इतका पैसा, इतकी आईश. आणि बहुजन हिंदू फक्त
2 लाख रुपयांची कर्जमाफी मागत आहे, ती सुद्धा ही व्यवस्था जे बहुजनांना लुटून ज्या पैशावर ऐश करत आहेत त्यांना तेवढी साधी हक्काची कर्जमाफी सुद्धा द्यायला तयार नाही. खरं तर हा सगळा पैसा शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, परंतु तो सुद्धा शेतकऱ्यांना दिला जात नाही. खरा राम वेगळा आहे मित्रांनो. या लोकांना राम कळायला मार्ग नाही. खरा राम हा चराचर व्यापून उरलेला आहे. त्याला मंदिराची, मस्जिदीची, देवळाची किंवा अन्य अशा एखाद्या घराची गरज नाही. हे अनंत विश्व एवढं मोठं आहे आणि तो अनंत परमात्मा म्हणजेच आपण त्याला राम म्हणतो, जो आपल्या हृदयामध्ये आहे, सर्वाघटी राम आहे. तो राम जो चराचर व्यापून आहे, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, असा जो राम आहे, त्या रामाला या लोकांनी साधन बनवून येथील बहुजनांना गुलाम केलेलं आहे. आमचा राम सोपा आहे. तुकोबारायांचा राम किती सोपा आहे. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली. तुमच्या यज्ञ यागाला, कर्मकांडाला, शोषणाला, दानाला, म्हणजे राम नाव घेतल्यानंतर तुम्हाला दान देण्याची गरज पडत नाही, यज्ञ घालण्याची गरज पडत नाही, मंदिरामध्ये सोनं देण्याची गरज पडत नाही, चांदी देण्याची गरज पडत नाही. तर तुम्ही स्वतःच राम म्हटल्यानंतर तुम्ही स्वतःच राम होऊ शकता. राम म्हणता रामची होईजे, पदवी बैसोनी पदवी घ्यायजे. एवढा मोठा राम सोपा आहे. आणि त्या रामाला एवढं एक उत्पन्नाचं साधन त्यांनी बनवलेलं आहे. आणि बघा, संग्राम पाटील यांनी जी केलेली पोस्ट आहे, जी अत्यंत महत्वाची आहे, की बाबांनो, या लुटणारे कोण आहेत, लुटेरे कोण आहेत. टिन्नू यादव, बिन्नू यादव हे लुटेरे नाहीत, हे प्यादे आहेत. लक्षात ठेवा. वजिराला वाचवण्यासाठी, राजाला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने प्याद्याचा बळी दिला जातो, त्या पद्धतीने टिन्नू यादवचा बळी दिला आहे. लक्षात ठेवा. खरे लुटेरे वेगळे आहेत आणि ज्यांच्या ताब्यामध्ये ही सिस्टम आहे, हे तुम्हाला आजही पूर्वीही लुटत होते. प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक वाचा. प्रत्येक घरामध्ये हे पुस्तक वाचलं गेलं पाहिजे. ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे आणि तुम्ही ऑफलाईन सुद्धा घेऊ शकता. आणि देवळांचा उगम जर शोधायचाच गेला तर तो बौद्ध धर्मामध्ये आहे. त्यामुळे येथे बौद्ध धर्मियांना पळ काढून चालणार नाही, कारण उगम तुम्हीच केलेला आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.